दत्ताराम सकपाळे यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जातोय. या दत्ताराम सकपाळे आपला सन्मान केला जाईल. तर धन्यवाद जयेश सर, ज्यांचा आवाज तुम्ही ऐकतायत. मंगेश इलेव्हन लोहार यांनी टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तर इथं प्लेड ऑन विकेट मिळते. फलंदाज पहिला समीर भोसले, पहिली विकेट मिळते. पहिला मोठा धक्का बसतोय भैरवनाथ कोंडवी या टीमला. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. जिंकून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मुदापूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन अंतर्गत लंगोटी मित्रमंडळ करंज आयोजित जननी कुंभदा चषक 2025 चे मात्र पाहायला मिळत आहेत. परमिट आईचं छातीला, गाव आमच्या साथीला, हे ब्रीद वाक्य घेऊन ही स्पर्धा या पर्व तिसऱ्यामध्ये पाहायला मिळते. एकीचं बळ तेव्हाच मिळतं फळ, हे देखील या वर्षी आपण पाहतोय. एकी काय असते या लंगोटी मित्रमंडळ करंजे गावाने दाखवली, या संघाने दाखवली आणि गेली कित्येक वर्ष हा संघ आपण पाहतोय एकीने खेळतोय आणि त्यांची स्पर्धा देखील पाहायला मिळते. ही पैठणी साडी आपण मॅन ऑफ द मॅच साठी पाहतोय. शंकर घाडगे साहेब, बालचंद्र उतेकर साहेब आणि प्रल्हाद पाटील साहेब, ठाणे शहर भावी नगरसेवक यांच्या माध्यमातून या पैठणी साडी देण्यात आल्यात. चला नेक्स्ट मॅच साठी काळकाई क्रीडा मंडळ पितळवाडी आणि बहिरी रवळनाथ परसुले 4 षटकांचा सामना असणार आहे. नेक्स्ट मॅच साठी टॉस साठी सज्ज राहायचे दोन्ही टीम. बहिरी रवळनाथ परसुले काळकाई क्रीडा मंडळ पितळवाडी. या बॉलवरती कव्हरच्या दिशेने फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक तिकडे पाहतोय परंतु कॅच होऊ शकलेली नाहीये. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय, दुहेरी धाव पूर्ण केली आहे. पहिली विकेट माघारी पडले. मोठा धक्का दिलाय समीर भोसले, ज्याच्या बॅटमधून मागील बाणाच्या चषक स्पर्धेमध्ये देखील धावा येत होत्या, बनवल्या त्याने, परंतु आता त्याची अडचण मात्र या मॅच मध्ये दूर केलाय. विकेट मिळाली आहे. गोलंदाजी मार्क वरती आपल्याला प्रणयला पाहतोय. प्रणयने विकेट मिळवले, महत्वाची विकेट आले. परंतु नंतर तर पाहिलं तर यश आलाय. यश आणि सूरज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. समोरच्या दिशेने फटका लॉंग ऑन मध्ये, क्षेत्ररक्षक तैनात आहे. फिल्डिंग चांगली केली आहे. धावा वाचवल्यात आपल्या टीमसाठी. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला आहे, दुहेरी धाव देखील पूर्ण केली आहे. 2 धावा पूर्ण करण्यात आल्यात. या 2 धावांच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड जर पाहिला तर 10 वरती जाऊन पोहोचतोय. 10 धावा धाव फलकावरती आहेत. 5 चेंडू 11 धावा झाल्यात. 5 बॉलवरती 11 बनवल्यात. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. पॉवर प्लेचं हे षटक. धावा देखील आल्यात परंतु महत्वाची विकेट देखील, ह्या चिंतेचा बाब आहे. चेंडू हवेत आहे, झेल होणार का पाहावं लागेल. आणखी एक विकेट मिळू शकते या षटकात, परंतु कॅच ड्रॉप. संधी मात्र मिळाली या खेळाडूला देखील. आता यश, ज्याला मात्र जीवदान मिळाले, मैदानात दाखल झाले. पहिल्या या अगोदरच्या बॉलवरती फटका खेळला, 2 धावा घेतल्या, परंतु आता जीवदान मिळाले. षटक संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा देखील आल्या, परंतु महत्वाची विकेट बनवल्या त्या 13 धावा. चेंडू हवेत आहे, झेल होणार का पाहावं लागेल. आणखी एक विकेट मिळू शकते या षटकात, परंतु कॅच ड्रॉप. आतमध्ये बॅटिंग साठी आहे आणि यश ही जोडी. संधी मात्र मिळाली यानंतर. आज मात्र सूरज निकम जो मात्र आघाडीसाठी येत होता त्याला कुठेतरी थांबवले पाठी. नवीन खेळाडूला संधी दिली आहे. यशला मात्र 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंगला पाठवलंय. एक वेगळी रणनीती ज्या स्पर्धेमध्ये केली आहे, या मॅच मध्ये देखील केली आहे, ती म्हणजे भैरवनाथ कोंडवी या टीमनं. जननी कुंभदा चषक आपण पाहतोय. तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत. जे प्रेक्षक tenniscricket.in ला जोडले त्यांचं देखील हार्दिक स्वागत. गोलंदाजी मार्क वरती आता स्वतः महेश साळवी कर्णधार संघाचे दाखल होत आहेत. अष्टपैलू खेळाडू आहे आणि कमी गतीने गोलंदाजी ही मात्र त्यांची नेहमीच पाहायला मिळाली आहे. महेश साळवी यांची खास पुण्यावरून हा संघ देखील दाखल होत असतो. लोहारे गावातील खेळाडूंना एकत्रित आणण्याचं काम मंगेश आज मात्र त्या टीम मध्ये नाहीये, परंतु त्याच्या नावाखाली हा संघ कित्येक वर्ष आपल्याला पाहायला मिळालाय आणि बऱ्याच स्पर्धांमध्ये विजेतेपद देखील या मंगेश इलेव्हन लोहारे टीमने देखील मिळवले. ते म्हणजे महेश साळवी यांच्या नेतृत्वामध्ये. स्वतः गोलंदाजी मार्क वरती. पहिला बॉल कमी गतीने टाकलेला बॉल, ऑफ ब्रेक पाहायला मिळाला. आतमध्ये चेंडू आला.
डॉट बॉलने सुरुवात केली षटकाची महेश साळवी. सूरज आपल्याला पाहायला मिळतोय. सूरज या खेळाडूने देखील SKMB ट्रॉफी याच मैदानामध्ये पार पडली गेली होती. मालिकेवरचा हकदार राहिला होता सूरज निकम, तोच मात्र स्ट्रायकिंगवरती पाहायला मिळतोय. येणाऱ्या कालावधीत देखील बऱ्याचशा स्पर्धा येतील. स्विचिट खेळायचा प्रयत्न जरूर केलाय, परंतु तिकडे पॉइंटला क्षेत्ररक्षक चेंडूची फेकी केली आहे. एक धाव रोखू शकत नाहीये. एक धाव आली. एकेरी धावेच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड आता पुढे जातोय 14 या आकड्यावरती. पुन्हा एकदा निलेश घाडगे आमच्याशी जॉईन होत आहेत गुणलेखक म्हणून. सर्व लंगोटी मित्रमंडळ, करंजे, सर्व खेळाडू, सदस्य आपलं देखील आभार. तुमची मेहनत पाहायला मिळते या स्पर्धेसाठी, आपल्या गावची स्पर्धा, आणि त्यासाठी आपण नक्कीच जर पाहिलं तर चांगली मेहनत घेत आहेत आणि आपल्या गावची स्पर्धा यशस्वी करायची. पहिलं पर्व गावी होतं, अगदी धूमधडाक्यात ती स्पर्धा पाहायला मिळाली होती. सर्वांनी एन्जॉय केला त्या स्पर्धेला. दुसरं पर्व देखील उसरगरमध्ये आणि तिसरी स्पर्धा देखील उद्याच्या दिवसामध्ये धूमधडाका असणार आहे. लोअर फुल टॉस ड्राईव्ह केलाय ऑन साईडला, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आला. एक सिंगल. एकेरी धावेच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड पुढे जातोय. बरीचशी पाहुणे मंडळी या स्पर्धेला भेट देखील देणार आहेत. मुंबईमधून देखील, गावावरून देखील, डोंबिवलीमधून देखील आपल्याला पाहायला मिळतील. गौरव सावंतची आवडती स्पर्धा आहे आणि ओंकार घाडगे हे आवडतं व्यक्तिमत्व गौरव सावंत यांचं आहे आणि एक जवळचे मित्र, अगदी जिवलग मित्र म्हणून देखील पाहिलं जाते दोघांकडे. स्विचिटचा फटका, क्षेत्ररक्षक आता तिकडे जेल सुटलाय. सहज सोपा जेल, दंडीला दान, आणखीन एक जीवनदान. या अगोदरचं जीवनदान आपण पाहिलं तर यशला मिळालं, त्याच्यानंतर सूरजला आता जीवनदान मिळालंय. कॅचेस विन द मॅचेस, कॅच ड्रॉप केले, तिकडे सहज सोपा जेल सोडलाय. रोशन त्या ठिकाणी होते, त्यांच्या हातातून हा जेल सुटलाय. जीवनदान दोन्ही खेळाडूंना मिळाले आणि त्याचा फायदा कितपत आता घेतला जाईल ते मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल. महेश साळवे यांची चांगली गोलंदाजी, आतापर्यंत 3 धावा केवळ खर्च केल्यात. एकेरी धावा जास्तीच्या पाहायला मिळाल्या त्या षटकामध्ये. पहिलं षटक 13 धावांचं पाहायला मिळालं होतं. एक विकेट जरूर आली होती. समीर भोसलेचा अडसर दूल पहिल्या षटकामध्ये केला होता, तो म्हणजे गोलंदाज प्रणयने, परंतु तिथून मोठा फटका पाहायला मिळत नाहीये. पहिल्या बॉलवरती षटकार त्याने ठोकला होता, परंतु त्याच्यानंतर मोठा फटका नाहीये. पुढे सरसावत खेळ आहे, डान्सिंग डाऊन द ग्राउंड आले समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतोय. एक धाव रूपांतर दुहेरी धावेत केले आणि 2 धावा मात्र या चेंडूवरती घेतल्यात. 2 धावांच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड पुढे जातोय. 18 वरती धाव फलक जाऊन पोहोचतोय. 18 धावा धाव फलकावरती. त्याला नेक्स्ट मॅच साठी सज्ज राहायचंय. भैरी रवणात परसुले विरुद्ध काळकाई क्रीडा मंडळ पितळवाडी. नेक्स्ट मॅच. हा व्हाईट बॉल अवांतर स्वरूपाचा चेंडू हाताळलाय. महेश साळवी यांनी एक्स्ट्राची धाव पाहायला मिळते. गणेश भाविस्कर आणि प्रदीप शिंदे पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळते. तिसरे पंच सचिनजी सावंत. गोट SK ची कॅप लॉन्च केली जाणार आहे. टेप बॉल ओव्हर, तिसरं षटक अर्थातच टेप बॉल. या स्पर्धेतील एक वेगळी संकल्पना लंगोटी मित्रमंडळ करंजे यांच्या माध्यमातून टननी कुंभळदा चषक जो मात्र पाहायला मिळते. गोट SK कॅप लॉन्च केली जाते या स्पर्धेच्या माध्यमातून. या स्पर्धेला सामनावीर जी मात्र दिली जाते. पोलादपूर तालुक्यामधील एकमेव गाव जे मात्र करंजे, एकमेव संघ तो म्हणजे लंगोटी मित्रमंडळ करंजे यांच्या माध्यमातून सामनावीरासाठी साडी दिली जाते आणि ती पुरस्कृत केली आपल्याला या स्पर्धेसाठी शंकर घाडगे साहेब, बालचंद्र उतेकर साहेब, प्रल्हाद पाटील साहेब, ठाणे शहर भावी नगरसेवक यांच्या माध्यमातून या पैठणी साडी त्या मात्र सामनावीरासाठी मॅन ऑफ द मॅच साठी दिल्या जात आहेत. बॅटिंग साठी आलाय नवीन बॅटर मैदानामध्ये तेजस आला बॅटिंग साठी आणि इथं मात्र सूरज थांबायला तयार नाहीये.
त्याला जीवदान मिळालंय, त्याचा फायदा घेणार आहे तो आणि तेच दाखवतोय. एक टप्पा घेत चेंडू सीमारेषा ओलांडतोय, धावा मिळतोय त्या बॉलवरती. 4 या 4 धावा आल्यात. तेजस आला बॅटिंगसाठी आणि इथं मात्र सूरज थांबायला तयार नाहीये. त्याला जीवदान मिळालंय, त्याचा फायदा घेणार आहे तो. यश बाद झाला, यशने 6 धावा बनवल्या आणि तो बाद झाला. त्याच्यानंतर मैदानाच्या आतमध्ये तेजस आलाय. परंतु हे टेप बॉलचं षटक, सूचित खेळायचा प्रयत्न, कमी गतीने टाकलेला बॉल, चेंडूने वळण घेतलं आणि चेंडू यष्टीरक्षकाकडे गेला. डॉट बॉल. आपण दुसऱ्या मॅच मध्ये पाहिलं, कोतवाल संघाचा सुमित वाघमारे यानं टेप बॉल वरती षटकार पॉइंटला खेळला होता आणि आता चौकार खेळलाय तो म्हणजे सूरज निकमने या टेप बॉल वरती. मोठा फटका जरूर आलाय. खोलात टाकलेला बॉल ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला. एक धाव घेतली आहे, दुहेरी धावेचा प्रयत्न केला जाणार नाहीये. एकेरी धावेवरती समाधान मानावं लागेल. एक धाव मिळते. एकेरी धावेच्या मदतीने संघाची धावफलक पुढे जातोय. संदेश गोळे साहेब, या आपलं हार्दिक स्वागत. मी विनंती करेल की आपण नरवीर देवळे संघ जी बाउंड्रीचा कपडा आहे त्याच्यावरती कृपया करून अक्षय केसरकर, आपलं देखील हार्दिक स्वागत. संदेश गोळे साहेब, या आपण व्यासपीठावरती या. गॅप मधून चेंडू खेळलाय आणि तेजस याच्या बॅट मधून या धावा पाहायला मिळत आहेत, त्या 4. हार्दिक स्वागत. संदेश गोळे साहेब, या आपण व्यासपीठावरती खेळाडू आहेत, ते देखील चांगली बॅटिंग देखील चांगली करतात. गॅप मधून चेंडू खेळलाय आणि तेजस याच्या बॅट मधून फलक जर पाहिलं तर पुढे जातोय 28 वरती. धाव फलक जाऊन पोहोचतोय. 28 धावा धाव फलकावरती आहे. तिसरं षटक हे म्हणजे 2 बाउंड्री 2 चौकार आलेत या टेप बॉलरच्या षटकामध्ये. एक चौकार खेळला सूरजने, दुसरा चौकार तेजसच्या बॅट मधून पाहायला मिळाला. म्हणजे टेप बॉल वरती देखील धावा बनवू शकतात हे मात्र दाखवलंय आणि 2 मोठे फटके देखील खेळलेत. आडव्या बॅटनं ऑन साईडला डीप मिड विकेट मध्ये खेळला. गॅप मोठा आहे, क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचणार नाहीये. बॉल निघून जातोय सीमारेषा पलीकडे. आणखीन एक चौकार येतो या षटकात. धावा बनवू शकतात हे मात्र दाखवलंय आणि 2 मोठे फटके देखील खेळलेत. आडव्या बॅटनं ऑन साईडला डीप मिड विकेट मध्ये खेळला. गॅप मोठा फलकावरती या 4 धाव फलक जाऊन पोहोचलाय 32 वरती. 32 धावा धाव फलकावरती. टेप बॉल ओव्हर आणि त्याच्यामध्ये 3 चौकार आलेत. कल्पेश महागडा ठरतोय थोडासा. रिव्हर्सचा फटका आणखीन एक येतोय का पाहावं लागेल. हा बॉल देखील सीमारेषा पलीकडे जात असताना पाहायला मिळतोय आणि गेलाय देखील. धावा मिळतायत त्या बॉल वरती तब्बल 4. दुखापत झालेली नाहीये, काळजी घ्या स्वतःची खेळाडूने. या 4 धावा देखील आल्या या शेवटच्या बॉल वरती देखील. म्हणजे लगातारचे 3 चौकार तेजसच्या बॅट मधून पाहायला मिळालेत. कंटिन्यू 3 चौकार खेळले कल्पेशच्या या षटकामध्ये. टेप बॉलच्या षटकामध्ये तब्बल धावा आल्या त्या 17 धावांचं षटक पाहायला मिळालं. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 36 या आकड्यावरती. 3 षटकं संपले, 36 धावा धाव फलकावरती. चला टॉस साठी इन्व्हाइट केलं जाईल मंगेश बैरी, रवनाथ परचुरे आणि काळकाई क्रीडा मंडळ पितळवाडी. चला थोडीशी घाई करा. या स्पर्धेसाठी प्रथम आणि द्वितीय क्रमांकासाठी ज्या ट्रॉफी आल्या त्या या लंगोटी मित्र मंडळ करंजे संघाचा एक वेगवान गोलंदाज सौरभ घाडगे यांचे पिताश्री श्रीराम शंकर घाडगे यांच्या माध्यमातून देण्यात आल्यात. आकर्षक ट्रॉफी, जननी कुंभदा चषक, प्रथम आणि द्वितीय क्रमांकाच्या या ट्रॉफी श्रीराम शंकर घाडगे साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आल्यात. तर तृतीय क्रमांक 15,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी सिद्धेश शेठ साहेब सभापती नगर पंचायत यांच्या माध्यमातून देण्यात आल्यात. मालिकावीरासाठी कॅश प्राइज विनय पंचरास आणि संदेश कदम यांच्या वतीने, तर ट्रॉफी सतीश गोळे चांबारगणी यांच्या माध्यमातून. फलंदाज आकर्षक ट्रॉफी संदेश गोळे चांबारगणी यांच्या माध्यमातून. तर क्षेत्ररक्षक विजय तळेकर यांच्या माध्यमातून आणि गोलंदाजासाठी देखील कॅश प्राइज असणारे राजेश घाडगे चिकू याच्या माध्यमातून.
गोट एसके कॅप ही देखील लॉन्च करण्यात आली आहे. जी कोणाला हवी असेल तर ओमकार गाडगेशी संपर्क करा. चौथं षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती साहिल दाखल होतोय. हा बॉल बराचसा बाहेर टाकलाय. चेंडू पंचांनी अवांतर घोषित केलाय. पहिला चेंडू खराब टाकलाय. व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव फलकावरती मिळते. घेसरचं हे ग्राउंड आणि घेसरच्या ग्राउंड वरती बऱ्याचशा स्पर्धा पोलादपूर तालुक्याच्या पाहायला मिळाल्या. बराचसा बाहेर टाकलाय चेंडू. पहिली स्पर्धा यांगामधील लंगोटी मित्रमंडळ करंजी आयोजित असणारी जननी कुंभळदा चषक 2025 पर्व तिसरं. मोठा फटका समोर खेळाय लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. चुकी करणार नाही आता. आणि तिकडे मात्र झेल टिपतोय. सूरज निकमची खेळी संपुष्टात येते. त्याला जीवदान मिळालं परंतु त्याने फायदा थोडा घेतला. धावा बनवल्या. संघाला एका चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेला आणि आता मात्र बाद होतोय. कुंभळदा चषक 2025 पर्व तिसरं. मोठा फटका समोर खेळाय लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. चुकी करणार नाही आता. आणि तिकडे मात्र झेल टिपतोय. मालिकवाऱ्यासाठी जे मात्र कॅश प्राइज विनय पंचराज आणि संदेश कदम आणि ट्रॉफी अरुण गोळे यांच्या स्मरणार्थ सतीश गोळे यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे. सूरज निकम आणखीन एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. विस्फोटक फलंदाज म्हणून त्याची देखील ओळख आहे. अष्टपैलू खेळाडू या संघामध्ये आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात. समीर भोसला बाद झाल्यानंतर कुठेतरी सूरजने सूत्रहाती घेतली. तेजसने चांगली साथ दिली. त्याला यशने देखील चांगली साथ दिली. तेजस देखील बाद झालाय आणि तेजस मैदानाच्या आतमध्ये. यश बाद झालाय आणि आता सूरज निकम एक बाद झाला. सूरज निकम दुसरा आलाय मैदानाच्या आतमध्ये. 5व्या क्रमांकावरती येतोय सूरज निकम. संघाची धावसंख्या 37 वरती आहे. 37 ला 3 खेळाडू बाद झालेत. खराब बॉल पंचांनी नो बॉल घोषित केलाय. कमरेच्या वरतून हा चेंडू हाताळला गेला वेस्ट साईडचा आणि पंचांनी सांगितले की हा नो बॉल आहे. पुन्हा एकदा टाकावं लागेल. पुढचा बॉल फ्री हिट. खराब बॉल पंचांनी नो बॉल. 38 धावा फलकावरती. पहिला सामना जिंकला तो म्हणजे नरवीर तानाजी मालवसरे देवळेगाव यांनी हा सामना जिंकला. त्याच्यानंतर भैरी रवळनाथ परसुरे संघ जिंकला. तिसऱ्या सामन्यामध्ये कालकाई क्रीडा मंडळ पितळवडी संघ आपल्याला पाहायला मिळाला आणि हा चौथा सामना आपण पाहतोय. आडव्या बॅटनं डीप मिड विकेटला फटका. खेळला चांगला होता परंतु फ्री हिटचा बॉल होता. कॅच देखील घेतली होती परंतु खेळाडू होते तिकडे झेल देखील टिपला होता. 2 धावा तदवर अर्जित केल्या. फटका चांगला खेळला होता सूरज निकमच्या बॅटमधून परंतु फ्री हिट असल्या कारणाने हा झेल होऊ शकला नाही. 2 धावा घेतल्या. 40 वरती धावफलक जाऊन पोहोचतोय. साहिल ज्याच्या बॅटमधून धावा येत होत्या तो मात्र सूरज बाद झाला आणि तेजस मात्र नॉन स्ट्राइकला पाहायला मिळतोय. कमी गतीने टाकलेला बॉल पहा इथं थांबवलं गेले. आता सूरज निकमला बॅट अगोदरच फिरवली होती. या अगोदरचा बॉल वेगाने टाकला होता. आताचा बॉल जर पाहिला तर गती कमी केली आणि बॉल विकेट कीपरकडे गेला. डॉट चेंडू येतोय. संघाची धावसंख्या 40 वरती थांबली आहे. दोन संघादरम्यान ही लढत आपण पाहतोय. एका बाजूला जर संघ पाहिला तर भैरवनाथ क्रिकेट क्लब कोंडवी आणि मंगेश 11 लोहारे या 2 संघादरम्यान ही लढत ही मॅच आपण पाहतोय. 5-5 षटकांच्या मॅचेस. चांगला फटका खेळाय. बीड विकेटला क्लिअर केलंय. क्षेत्ररक्षक पाहत राहतोय. बॉल दूरवरचा गगनभेदी गगनाला गवस निघालणारा उत्तुंग षटकार सूरज निकम याच्या बॅटमधून. 5-5 षटकांच्या मॅचेस. चांगला फटका खेळाय. बीड विकेटला क्लिअर केलंय. क्षेत्ररक्षक पाहत राहतोय. बॉल दूरवरती. या 6 धावांनी धावफलक पुढे गेला. पहिला बॉल वेगाने टाकला. त्याच्यानंतरचा जर बॉल पाहिला तर कमी गतीने आणि आता देखील जर आखूट टप्प्याचा बॉल होता त्याच्यावरती प्रहार केला आणि 6 धावा वसूल केला. संघाचा स्कोर कार्ड 46 वरती जाऊन पोहोचतोय. 46 ऑन दी बोर्ड. 46 धावा धावफलकावरती. सूरज निकम याच्या बॅटमधून धावा यायला सुरुवात झाली आहे. तो जास्त काळ शांत बसणार नाहीये. त्यामधील हा खेळाडू
आता मात्र दबाव गोलंदाजावरती बराचसा बाहेर ठेवला. व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव मिळेल. अवांतर धावसंख्या पुढे जाते 47 या आकड्यावरती. 47 47 धावा धाव फलकावरती. पहिल्या मॅच मध्ये 60+ धावा. दुसऱ्या मॅच मध्ये आपण लो स्कोरिंग मॅच. तिसरी मॅच देखील जर पाहिलं तर 40+ धावा. आणि आता या मॅच मध्ये 50 पाहायला मिळतील का? 50+ धावा देखील होतील. खोलात टाकलेला बॉल. हेलिकॉप्टर खेळायचा प्रयत्न. स्वतःच्या फलोतूरमध्ये चेंडू अडवतोय. एक सिंगल तद्वर अर्जित केली आहे. या एकेरी धावेच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड पुढे जातोय. तेजसने 3 लगातार 3 चौकार खेळले होते. टेप बॉलच्या षटकामध्ये 3 लगातार चौकार खेळणार खेळाडू तेजस आपण पाहतोय. नॉन स्ट्राईक एंड वरती आता दाखल झालाय. तेजस पुन्हा एकदा सज्ज होईल. लोअर फुल टॉस गॅप बघितला आणि तिकडे मात्र खेळलाय. पंचांनी पाहिलं फिल्डिंग रिस्ट्रिक्शनचा हा नो बॉल घोषित केलाय. नो बॉल. नो बॉल पंचांकडून घोषित करण्यात आलाय. फिल्डिंग रिस्ट्रिक्शनचा हा नो बॉल प्रदीप शिंदे यांनी कळवलाय. आणि धावा मात्र मिळत आहे त्या बॉलवरती 2. संघाचा स्कोर कार्ड आता 50 धावा भैरवनाथ कोंडवी या टीमच्या पाहायला मिळत आहे. स्कोर कार्ड वरती 50 वरती धाव फलक. 50 धावा धाव फलकावरती बनवल्या गेल्यात. भैरवनाथ कोंडवी कुठेतरी असं वाटलं 2 षटकामध्ये पहिल्या धावा बनत नव्हत्या. त्याच्यानंतर विकेट देखील जात होत्या. परंतु डाव सावरला सूरज निकमने आणि त्याला साथ दिली तेजसने. परंतु आता हा सूरज निकम देखील चांगली बॅटिंग करतोय. धावा बनवतायत दोनही खेळाडू. कमी गतीने फुल टॉसचा फायदा घेतलेला नाहीये. लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक जाईल. प्रणय चेंडूची फेकी होईल तर 2 धावा अर्जित केल्यात. या 2 धावा आल्या. 2 धावांच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड पुढे जातोय. षटकाची समाप्ती होतीये. 4 ओव्हर संपल्यात आणि धावा झाल्यात त्या 52 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर. चला टॉस साठी भैरी रवनाथ परसुले आणि काळकाई क्रीडा मंडळ पितळवाडी. चला टॉस साठी या कॅप्टन टॉस केला जाईल. शेवटच्या षटकासाठी पाहूया कोणता गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्क वरती शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज दाखल होतोय. विशालच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. फिल्डिंग मध्ये देखील बदलाव करण्यात आलाय कारण शेवटचं षटक आहे. मोठे फटके येणार आणि गोविंद केसरकर साहेब या आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. 50+ खेळाडू देवळे गावचे त्यांच्या हस्ते टॉस केला जाईल. पहिलाच बॉल हा डॉट आलाय. दोन्ही संघांनी एक सामना जिंकलाय. पितळवाडी संघाने देखील आणि परसुले टीमने देखील. आणि त्या नेक्स्ट मॅचचा टॉस केला जातोय गोविंद केसरकर यांच्या शुभ हस्ते. पहिलाच बॉल आलाय डॉट. संघाची धावसंख्या 52 वरती स्थिरावली आहे. शरीरापासून थोडासा दूर बॅकफुटला गेले. स्क्वेअर कट करायचा प्रयत्न केला परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. स्ट्राईक रोटेट केली जाईल आणि विकेट सॅक्रिफाय करावी लागेल. आता तेजस यांना आणि स्ट्राईक घेतली आहे. सूरज निकमने विकेट मिळते. विकेटचं होते पतन. खेळाडू बाद. विकेट मिळते. धावबाची विकेट सॅक्रिफाय केली आता तेजसने. आणि सांगतोय तेजस की स्लोअर 1 आला. तो मात्र ओळखला नाही तेजसने. त्यामुळे बीट झाला आणि बाद झालाय. चांगली खेळी केली. छोटीशी खेळी केली परंतु चांगली केली आहे. टॉस जिंकलाय भैरी रवनाथ परसुले टीमने आणि फिल्डिंग घेण्यात आली आहे. तर बॅटिंग करेल काळकाई क्रीडा मंडळ पितळवाडी हा संघ. नेक्स्ट मॅच 4 षटकांचा सामना. एका एंड कडून 2 षटक. एका एंड कडून 2 षटक. टेप बॉल षटक असणारे तिसरंच. हा बॉल सोडून दिलाय. व्हाईट बॉल बराचसा बाहेर पिचिंग केला. व्हाईट बॉल एक्स्ट्राची धाव फलकावरती 53 वरती धाव फलक जाऊन पोहोचतोय. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. शेवटचं षटक. मोठे फटके आले पाहिजेत.
सूरजच्या बॅटमधून षटकार जरूर पाहायला मिळाला आहे. फुल टॉस पुन्हा एकदा बॅटची टॉपेज, चेंडू शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक होता, त्याने झेल टिपलाय आणि फलंदाज सूरज निकमची देखील खेळी संपुष्टात. सूरज बाद होतोय, त्याच्या बॅटमधून धावा, सूरजच्या बॅटमधून षटकार जरूर पाहायला मिळाला आहे. फुल टॉस पुन्हा एकदा बॅटची टॉपेज, चेंडू फटके आले नाही, फाईन लेगला क्षेत्ररक्षक होता, त्याने झेल टिपलाय. आता देखील जर पाहिलं तर फुल टॉस बॉल होता, बॅटवरती बरोबर आला नाहीये, बॅटची खालच्या टोला चेंडू लागला आणि तिकडे झेल शॉट फाईन लेगला टिपला गेला होता. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मनोज भोसले दाखल होत आहेत. खेळाडू बाद झालेत, ते पाच खेळाडू बाद झालेत. कोंडवे टीमचे संघाची धावसंख्या 53ला 5 खेळाडू, म्हणजे निम्मा संघ डगआउट मध्ये पाहायला मिळतोय. मनोज भोसले याच्या बॅटमधून देखील धावा येतात. ते देखील एक अष्टपैलू खेळाडू आहे, आपल्या टीमसाठी नेहमीच चांगली कामगिरी केली त्यांनी देखील केली आहे. क्लीन बोल्ड आल्या परतावं लागतंय. मनोज भोसलेला देखील हजेरी लावली आहे फक्त खेळपट्टीवरती. विकेट मिळते गोलंदाज विशालला आणखीन एक. क्लीन बोल्ड आल्या परतावं लागतंय. मनोज भोसलेला देखील मध्ये अजिंक्य सकपाळ हॅट्रिक वरती होता, त्याच्यानंतर आणखीन एक गोलंदाज हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. आणि आता देखील जर पाहिलं तर हा खेळाडू देखील, हा गोलंदाज विशाल देखील हॅट्रिक वरती आहे, हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. हॅट्रिक या स्पर्धेतील होईल का? पहिला स्पर्धेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय सुहास. आज नवीन खेळाडू कोंडवे टीम मध्ये पाहायला मिळतात, काहीचे नवीन चेहरे पाहायला मिळतात, त्यापैकी सुहास यांना देखील बॅटिंगसाठी आलेत. परंतु बॉल हॅट्रिक, विशाल हॅट्रिक ची नोंद करेल का या स्पर्धेतील पहिली? वेगळा फटका खेळायचा प्रयत्न, परंतु ही धावबादची विकेट मिळेल आणि सुहासची खेळी देखील संपुष्टात होईल. विकेट जरूर आल्या त्या षटकामध्ये, धावबादच्या देखील आल्यात आणि कॅचच्या देखील विकेट आल्यात. धावा मात्र जर पाहिलं तर या षटकात आतापर्यंत एकच धाव वाईटची खर्च केली आहे. 53 वरती धावसंख्या. विशालचं हे षटक अत्यंत चांगलं राहिलंय आतापर्यंत, त्याने धावा केवळ एकच धाव खर्च केली आहे. 4 विकेट या षटकामध्ये गमावलेत, ते म्हणजे कोंडवी टीमने. नवीन बॅटर मैदानात आलाय. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय, परंतु स्ट्राइक एंडला हा ट्रॅकर होता, चेंडू हवे ते बराच काळ, क्षेत्ररक्षक तिकडे नाहीये. पोहोचतो, एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. या धावा महत्वाच्या आहेत, मिस फिल्डिंग करतायत क्षेत्ररक्षक. तिहेरीचा देखील प्रयत्न करण्यात आलाय. पाहूया चौथी पूर्ण होते का, परंतु नाही, 3च धावा मिळत आहेत. आणि या 3 धावांच्या मदतीनं शेवटच्या बॉलवरती 3 धावा आल्या, महत्वाच्या ठरतील या धावा. 3 धाव संख्येने धाव फलक धावतोय तो 56 वरती. 57 धावांची आवश्यकता, 57 रन्स टू विन. मंगेश 11 लोहारे संघाला करायच्या त्या 57 धावा. या 57 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल? 3 काढल्यात का 2 गणेश सर? 3 काढल्या, 3. चौथ्याला आउट झाला, चौथ्याला. चार धावा काढताना बाद झाले, 3 धावा मिळतील आणि 3 धावांच्या मदतीने 56 झाल्यात. 57 धावांचा टार्गेट ते ठेवण्यात आलंय. आपण पाहतोय पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन अंतर्गत लंगोटी मित्रमंडळ करंजी आयोजित जननी कुंभदा चषक 2025 पर्व 3 मानाची आणि सन्मानाची ही स्पर्धा घेऊन आलेत लंगोटी मित्रमंडळ करंजे गाव आणि सर्व खेळाडू. आणि पुढच्या डावासाठी आवाज ऐकाल महाराष्ट्रातील एक नामवंत गुणवंत समालोचक, आमचे जवळचे मित्र जयजी भोसले सर यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद.
चला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येऊ द्यात. पूर्वार्धाचा खेळ संपला. जिथे आवाज तुम्ही ऐकत होतात निलेशजी पवार सर यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत होता. उत्तरार्धामध्ये आपण आहोत. उत्तरार्धामध्ये टार्गेट आहे या मॅच मध्ये 57 धावसंख्येचं. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. चला त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या. समीर मी लक्ष भेदेन. चला त्वरित आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्या. नुकतीच पार पडलेली पंढरपूरमध्ये तालुका वाईज स्पर्धा ज्यामध्ये पिंपरी तालुक्याचं प्रतिनिधित्व करणारे दोन भोसले ब्रदर्स त्यापैकी एक आज मैदानावरती आहे. दुसऱ्याची उपस्थिती पाहायला मिळत नाही आहे. त्यापैकी समीर भोसलेला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 57 धावसंख्येचं लक्ष या सामन्यामध्ये पाहायला मिळत आहे. चला नेक्स्ट मॅच आपण थोड्याच वेळामध्ये पाहणार आहात. आणखीन एक महत्वाची मॅच पाहायला मिळेल परंतु त्याआधी आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. आगमन होत असताना पाहायला मिळत आहे साई समर्थ सिक्युरिटीचे सर्वेसर्वा मंगेजी बेलोसे साहेब यंग स्टार पोलादपूरचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध मराठी उद्योजक मंगेजी बेलोसे साहेब यांचं आगमन होत असताना आगतम स्वागतम सुस्वागतम. मंगेजी बेलोसे साहेब यांच्या जवळचा मित्र अर्थात ओमकार घाडगे यांच्या माध्यमातून अगदी फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आपण मंगेजी बेलोसे सर यांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. प्रसिद्ध मराठी उद्योजक साई समर्थ सेक्युरिटीचे सर्वेसर्वा यंग स्टार पोलादपूरचे अध्यक्ष मंगेजी बेलोसे साहेब यांचं आगमन आपण या व्यासपीठावरती होत असताना पाहायला मिळत आहे. आणि तथा आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून यंग स्टार पोलादपूर आणि तथा पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनचे सहकारी अध्यक्ष यांचं आगमन आपण पाहत आहोत. काही दिवसापूर्वी आपण पाहिलं तर जयरामजी निकम यांचं जाणं परंतु आजही त्यांच्या नावाने पोलादपूर तालुक्याचा संघ ज्यांनी बांधला आणि आजही पोलादपूरच्या खेळाडूंना आपल्या मोठा प्लॅटफॉर्म निर्माण करून देणारे मंगेजी बेलोसे साहेब यांचं आगमन आपण पाहत आहोत. खरं तर ही बाब रुचतही नाही की जयराम निकम यांचं जाणं आजही असं एका क्षणाला वाटतं ना की मंगेजी बेलोसे सर यांना येऊन सर मी मैदानावरती उतरणार आहे किंवा खेळणार आहे असे म्हणणारे जयराम निकम आज पुन्हा एकदा आपल्यामध्ये येतील असं भासतं. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आघाडीची जोडी दाखल झाली आहे. 57चा करायचा पाठलाग. आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आपण पाहतो आहोत. 57 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. महेश साळवी आणि प्रणय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले पाहायला मिळतात. चला घाई करा. 3 षटक फार एंडने टाकायचे आहेत. त्यापैकी एक तिसरा षटक जे राहणार आहे ते टेप बॉलचं राहील आणि 2 षटक जे असतील ते अक्षयजी पार्टे आणि त्याच वेळेला आपण अविनाजी पार्टे यांना पाहतो ना गुजरातच्या उमरगावहून केवळ आपल्या स्पर्धेच्या आयोजनाखातीर आणि आपल्या मंडळाची स्पर्धा आहे याकरिता खास उपस्थित झाल्यात अक्षयजी पार्टे आणि अविनाजी पार्टे यांचा विशेष करून मी कौतुक करेन. गुजरातच्या उमरगावमधून आज या स्पर्धेसाठी ते उपस्थित झालेले पाहायला मिळत आहे. संदीप सर
पेनल्टीच्या साह्याने संघ मैदानाच्या आतमध्ये उतरेल, कारण 2 धावांची पेनल्टी लागली आहे. ड्रेस कोडसाठी पेनल्टी आहे आणि ज्या पेनल्टीने संघ मैदानाच्या आतमध्ये उतरत असताना पाहायला मिळेल. सुरुवात होईल 2 धावांनीच, याकडे लक्ष वेधूयात. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. किंबहुना पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा नियम आहे. सहकारी अध्यक्ष या व्यासपीठावरती आपण पाहत आहोत. पुढचा बॉल, खोलातला चेंडू, बॅटची आउटसाइड एज, शॉट थर्ड मांडला क्षेत्ररक्षक तैनात, सिंगल इथून प्राप्त होत असताना पाहायला मिळते आहे. किरणजी पाटणे यांचं देखील आगमन होत असताना आपण पाहत आहोत. किरणजी पाटणे, आपलंही हार्दिक असं स्वागत. खरं तर आपल्या मित्राचं जाणं, परंतु आज मित्राच्या नावाने खुल्या गटासाठी माझ्या तालुक्याचा संघ पावसाळी क्रिकेटमध्ये मंगेजी बेलोरसे साहेब यांनी उतरवलेला पाहायला मिळाला होता. आणि येणाऱ्या आगामी कालावधीतील अनेक स्पर्धांमध्ये ही स्वर्गीय जयराम निकम कापडे पोलादपूर हा संघ निश्चित पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी होती. गोलंदाजी मार्कवरती आपण समीरला पाहतोय. टप्पा चांगला वेगाने तो गोलंदाजी करतोय. संतोषजी कर्नाळे यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. संतोषजी कर्नाळे यांचंही हार्दिक स्वागत. सूरज गोलंदाजी करतोय. सूरजला आपण गोलंदाजी करताना पाहत आहोत. खरं तर चांगले चेंडू त्याने हाताळलेले पाहायला मिळाले आहेत. काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं ना तर एक सर्वाधिक मोठा धक्का पोलादपूर नगरीला आणखीन एक लागला. राजूजी जाधव साहेब, खरं मोरिया हॉटेलच्या सर्वे सर्वा ते आपल्यामधून निघून गेले. राजूजी जाधव, मोरिया हॉटेल चविष्ट आणि रुचकर जेवण हे PTPL मध्ये पाहायला मिळायचं. यावेळेला लोअर फुट होता, ऑन साइडला टर्न केला फ्लॅट. इथे मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर. महेश साळवीचा वार, सारेजगार, चेंडू सीमारेषा पार, षटकार. षटकार येत असताना महेश साळवी, टीमचा कर्णधार, नेता, दिशादर्शक, टीमचा मोरक्या मिळायचा. यावेळेला टीमचा संघनायक टर्न केला फ्लॅट, षटकार ठोकला त्याने ऑन साइडला. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 9 धावा धावफलकावरती आहे. 57चा पाठलाग करायचा आहे. 2 धावांची पेनल्टी मिळाली आहे प्रतिस्पर्धी संघाला. थोड्याच वेळानंतर आपण पाहिलं ना तर गोट SK कॅप आपल्याला लॉन्च करण्यात येत असताना पाहायला मिळणाऱ्या मराठी प्रसिद्ध उद्योजक तथा यशस्वी मराठी प्रसिद्ध उद्योजक साई समर्थ सिक्युरिटीचे सर्वे सर्वा यंगस्टार पोलादपूरचे अध्यक्ष, पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सहकारी अध्यक्ष आणि संदीपजी कदम सर आणि मंगेजी बेलोसे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण गॉट SK कॅपची लॉन्चिंग करणार आहोत. खरं तर एक प्लेयर एडिशन आहे आणि पाहिलं तर खऱ्या अर्थानं या कॅपसाठी मोठी मागणी होते. SKची ब्रँड उजव्या यष्टीच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षकाचा भेद. सानवी वॉरियर्स या संघाचे संघ मालक म्हणून आपण पाहतो. गतवर्षी 2 संघ आपण पाहिले होते, मंगेजी बेलोसे साहेब यांनी बांधले होते. मला आजही आठवण होते की ज्या वेळेला श्री स्वामी समर्थ अक्कलकोट ग्रुप आणि सानवी 11 सानवी वॉरियर्स या संघाचे संघ मालक. स्कोर कार्ड वरती 9 आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 57 धावसंख्येचा पाठलाग करायचा. समीर भोसलेला इन्व्हाइट करण्यात आलाय. स्वतः तो कर्णधार गोलंदाजी मार्क वरती येत असताना समीरला आपण पाहतो. सूरजने पहिल्या षटक हाताळलं. फार एंडकडून 3 षटक हाताळले जाणार आहेत आणि या पुढील होणाऱ्या मॅचेस ज्या आहेत त्या 4 षटकांच्या राहणार आहेत. पंच आपल्या माहितीसाठी फार एंडकडून 2 आणि जर का पॅव्हलियन एंडकडून 2 खेळवल्या जाणार आहेत आणि तिसरी ओव्हर जी पॅव्हलियन एंडकडून खेळवली जाईल ती असणार आहे टेप बॉलने. यावेळेला इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न होय, इथे सक्सेसफुल राहिलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती समीर चागेस याचा चौकार. पहिल्याच चेंडूवरती चौकार आला. इम्प्रोवाइज केलं
पल्लू स्कूप खेळण्याचा प्रयत्न केला पहिल्या यावेळेला इम्प्रोवाइज करण्याचा धावसंख्या 13 इथे सक्सेसफुल राहिलाय 13 धावा चांगला स्ट्रोक त्याच्या बॅट मधून पाहायला मिळालाय चांगली बॅटिंग तो मैदानाच्या आतमध्ये करतोय संघाची धावसंख्या झपाट्याने पुढे सरकते 13 धावा धावफलकावरती आहेत 13 ऑन दी बोर्ड पुढचा चेंडू पुन्हा एकदा हा ट्रॅक हरकट करण्याचा प्रयत्न जास्तीचे प्रणय स्ट्रोक खेळत असताना पाठीमागे कसं चेंडूला पाठवता येईल ना याच्याकडे कल त्याचा पाहायला मिळाला थर्ड मॅन फाईन लेग लॉंग स्टॉप या क्षेत्रामध्ये जास्तीचे स्ट्रोक तो अटेम्प्ट करतोय महेशने ऑन साइडला बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर चांगला षटका ठोकलेला पाहायला मिळाला होता धाबा येणं गरजेचं आहे यावेळेला इनसाइड आउट पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न डीप मध्ये प्रोटेक्शन नाही आहे चेंडू वेगाने आउटफील्ड फास्ट आहे रन्स मिळतील 4 चेंडू सीमारेषेच्या बाहेर प्रणयच्या बॅट मधून येतोय चौकार धाबा येणं गरजेचं आहे यावेळेला इनसाइड आउट पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न डीप मध्ये प्रोटेक्शन नाही आहे चेंडू वेगाने आउटफील्ड फास्ट आहे रन्स मिळतील 4 चेंडू 17 धावा धावफलकावरती आहेत 17 रन्स ऑन दी बोर्ड पाहायला मिळाल्यात मॅच चालू आहे गेम ऑन मॅच ऑन आघाडीची जोडी जमली आहे जणू काय तळ ठुकूनच दोन्ही फलंदाज उभे आहेत मैदानाच्या आतमध्ये धावा गोळा करतायत महत्वाची बाब ही राहणार आहे ना की या धावसंख्येचा पाठलाग करत असताना ही जोडी कशा रीतीने प्रदर्शन करते हे पाहणं फार गरजेचं राहील पुढचा सामना निश्चितच पाहायला मिळणार आहे दोन विजेते संघ ऑन साइडला व्हाट अ स्ट्रोक सो ब्युटिफुल सो एलिगेंट जस्ट लुकिंग लाईक अ वाव षटकार ऑन साइडला व्हाट अ स्ट्रोक सो ब्युटिफुल स्कोर कार्ड वरती धावा या षटकाराच्या बरोबरीने 23 बनल्यात या एंडने धावा बनत नाहीत असा गैरसमज जो होता ना खेळाडूंचा तो दूर केला प्रणयने स्विच हिट करण्याचा प्रयत्न ही घोडचूक होती सरळ बॅटने तो धावा गोळा करतोय अशा परिस्थितीमध्ये त्याने केलेली घोडचूक आली अंगलट तो झाला त्रिफळाची बाद समीर भोसलेला मिळाले यश 23 या धावसंख्येवरती पहिला फलंदाज बाद खेळाडूंचा तो दूर केला प्रणयने थोड्याच वेळामध्ये आपण सर्वाधिक मोठी लॉन्चिंग करणार आहोत करण्याचा प्रयत्न लिमिटेड एडिशन आहे कॅप ज्याची सर्वाधिक मागणी एसके ची ब्रँडेड कॅप ज्याची लॉन्चिंग काही वेळातच होत असताना पाहायला मिळणार आहे आणखीन एक षटक संपलं 2 षटकांचा खेळ संपलाय स्कोर कार्ड वरती 23 आहेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कल्पेशला आपण पाहतोय डॉट बॉल येत असताना होय टेप बॉलचा वापर करण्यात येईल मैदानाच्या आतमध्ये जिथे चालू असलेला सामना मैदानावरती आपण पाहतोय एका बाजूला मंगेश शिलेबाद लोहारे आणि श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब कोणवी चला घाई करा एकत्रित येऊ नका चला जास्तीचा वेळ व्यतीत करू नका लक्ष वेधूयात थोड्याच वेळामध्ये आपण आकर्षक एसके ब्रँडची ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम अर्थात गॉट एसके कॅप लॉन्च करणार आहोत प्रसिद्ध मराठी उद्योजक मंगेजी बेलोसे साहेब साई समर्थ सिक्युरिटी यंगस्टार पोलादपूरचे अध्यक्ष आणि तथा पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सहकारी अध्यक्ष
23 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज दाखल होत आहे. समरला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. 18 बॉलचा अजूनही खेळ शेष आहे, जिथे मात्र विजयासाठी आवश्यकता आहे 18 चेंडू आणि 34 धाव संख्येची. 18 चेंडू आणि 34 धावा. टीमचा कॅप्टन ज्याने एक षटकार ठोकलाय, ज्याला आपण महेश साळवीला स्ट्राईक एंड वरती पाहतोय, तो मोठा फटका खेळू शकतो. टेप बॉल आणि इथे फ्री होम डिलिव्हरी होती. कॅच ड्रॉप आणि तदनंतर चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. रन्स मिळतात महेश साळवीला 4. हा जीवदान आलेला, जीवदाना बरोबर मिळालेला हा चौकार. जीवदान हे मिळालाय, तदनंतर चौकारी आलाय. संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकेल. फ्री होम डिलिव्हरी होती. 27 विजयासाठी तदनंतर चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आणि 30 धाव संख्येची आवश्यकता. 17 चेंडू आणि 30 धावा. नेक्स्ट मॅच दोन्ही संघ तयार राहा. फार एंडकडून 2 संघ, पॅव्हलियन एंडकडून 2 संघ खेळवले जात. 2 चेंडू खेळवले जातील. फार एंडकडून 2 षटक, पॅव्हलियन एंडकडून 2 षटक. पॅव्हलियन एंडकडून पहिले षटक हे टेप बॉलचं राहील. पहिल्या बॉलवरती चौकार. खोलातला बॉल यावेळेला हलक्या हाताने खेळला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक दूर आहे, केवळ एक सिंगल मिळेल. अजूनही 29 ची आवश्यकता. 16 चेंडू आणि 29 ची आवश्यकता राहिली आहे. स्कोर कार्ड वरती 28 बनल्यात. 29 ची गरज या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. महेश साळवी मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला आपण पाहतो आहोत. एक हाती किल्ला लढवण्याचा तो प्रयत्न करतोय. संघाचा महत्वाचा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. अठ्ठावीस धावा धावफलकावरती आहेत. पुढचा चेंडू ओव्हर द विकेटने. यावेळेला शॉर्ट पिच बॉल. यावेळेला पाहिलं तर बॅकफुटला आले. कट करण्याचा प्रयत्न. कल्पेश सिंगल मिळते. दुहेरीसाठी पलटले. दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट झाली आहे. 2 धावा वेगाने कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. एकेरीला दुहेरीमध्ये सांगड केली जाते. एकेरीची दुहेरीची सांगड इथे काढण्यात येते. संघाची धावसंख्या 30 बनली आहे. अजूनही 27 ची आवश्यकता राहिली आहे. 15 चेंडूचा खेळ शेष. पुढचा चेंडू ओव्हर द विकेटने. लोअर फुलटो आडव्या बॅटने ऑन साइडला खेळला. क्षेत्ररक्षक आहे. डीप मिड विकेटला सिंगल मिळेल. एकापेक्षा जास्तीचं काही नाहीये. लोअर फुलटो बॉल परफेक्ट मिडल झाला होता. एलिव्हेशन तितकंसं मिळालं नाही. किंवा लॉंग ऑनचं क्षेत्र जर निवडलं असतं बॅटर कल्पेशने तर इथे रिझल्ट काहीसा वेगळा असता. सिंगल मिळते. एकापेक्षा जास्तीचं काही नाही. संघाची धावसंख्या एकेरीने मदतीने पुढे सरकेल. 31 बनल्यात. 26 ची अजूनही गरज. 26 धावा अजूनही इथून विजयासाठी हव्यात. 14 चेंडूचा खेळ शेष आहे. सिंगल आणि डबल येते या षटकामध्ये. याही वेळेला स्विच हिट केलाय. चेंडू सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होईल. धावा मिळतील त्या 4. महेश साळवी मैदानाच्या आतमध्ये संघाचा कर्णधार, तारणहार ठरलाय. चांगली बॅटिंग करतोय. चौकार. 14 चेंडूचा खेळ शेष आहे. सिंगल आणि डबल येते या षटकामध्ये. 35 वेळेला स्विच हिट केलाय. चेंडू सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल आणि विजयासाठी 26 ची गरज. धावा मिळतील त्या 4. महेश 13 चेंडू आणि 22 ची गरज आहे. 13 चेंडू आणि 22 ची आवश्यकता. हा बॉल देखील दिशाहीन राहिला. 21 ची आवश्यकता राहील. 13 चेंडू मध्ये विजयासाठी अजूनही 21 ची आवश्यकता राहणार आहे. डीआरएसचा वापर इथे केलाय फिल्डिंग टीमने. डीआरएसचा वापर करण्यात आलाय. 36 धावा धावफलकावरती आहेत. व्हाईट बॉल. फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी. निर्णय मागे घेतो. फेअर डिलिव्हरी.
फेअर डिलिव्हरी. हा डॉट बॉल आला आणि अर्थात आपण पाहतोय षटक संपतोय. शेवटचा चेंडू निर्धाव स्वरूपाचा आहे. स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या अर्थात 35. 12 बॉल आणि 22 ची गरज. 12 चेंडू आणि 22 ची आवश्यकता. 12 चेंडू आणि 22 ची गरज. थोड्याच वेळामध्ये आपण ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम अर्थात गॉट SK कॅप लॉन्च करणार आहोत. लिमिटेड एडिशन संदीप कदम सर यांच्या कार्याचा आणि क्रिकेटचा गौरव करणारा हे ब्रँड अर्थात SK ब्रँड आणि ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम संदीप कदम अशी कॅप आपण थोड्याच वेळामध्ये लॉन्च करणार आहोत. जी अगदी लिमिटेड एडिशन आहे. पहा, तुम्हाला कॅप हवी असेल तर आजच आत्तापासूनच तुम्ही संपर्क साधा ओंकार गाडगे यांच्याशी. बारा बॉल आणि 22 ची आवश्यकता. 12 चेंडू आणि 22 ची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. महेश मैदानाच्या आतमध्ये अजूनही तळ ठोकून उभा आहे. चांगली बॅटिंग करतोय. चांगले स्ट्रोक त्याने केले. 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. सूरजला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना. बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये आपण सध्या घडीला पाहतोय कल्पेश आणि त्याच्या साथीला, जिथे महेश साळवीला आपण पाहतो आहोत. बारा बॉल 22 ची गरज. चला घाई करा. कोणवीकर जास्तीचा वेळ लागतोय. कोणवी संघ जास्तीचा वेळ खर्च करू नका याच्याकडे मी लक्ष वेधेन. यावेळेचा बॉल इनसाइड आउट केलाय. पहिल्याच बॉल वरती डीप बॅकचा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर हा येतोय. उत्तुंग षटकार. षटकार येतो. संघाची धावसंख्या 41. 16 ची आवश्यकता. 11 चेंडू आणि 16 धावा. 11 चेंडू आणि 16 ची आवश्यकता राहिली आहे. कल्पेश काय स्ट्रोक केला, पंच केला, इनसाइड आउट केला, परफेक्ट मिडल, एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर जनरेट केली आणि षटकार ठोकलाय. शॉर्ट पाईन लेग थोडासा जो वाईड होता त्याला जवळ बोलावला. याचं कारण असं आहे की यष्टीरक्षक वरती उभा राहिला. सूरज इथून पुढे कशा रीतीची गोलंदाजी करेल हे पाहणं फार गरजेचं राहणार आहे. शॉर्ट पाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉइंट. यावेळेला लोड फुलटोच होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, सिंगल इथून मिळेल. महेश साळवी स्वतःकडे स्ट्राईक ठेवू इच्छितोय. होय, त्याने स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे. सिंगल आली. 15 ची गरज. 10 चेंडू आणि 15 धावा आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. चांगल्या दर्जाचा खेळ मैदानावरती रंगतोय. पोलादपूरचा क्रिकेट चांगल्या दर्जाचे खेळाडू घडत आहेत. महत्वाची बाब पोलादपूर तालुका क्रिकेटची ही राहिली आहे ना. पहा, अनेक खेळाडू मुंबापुरीचे क्रिकेट खेळतात, अनेक खेळाडू ठाण्याचं खेळतात, अनेक खेळाडू पुण्याचं क्रिकेट खेळतात आणि ते वरच्या लेवलचं क्रिकेट खेळतात. त्या कारणास्तव या तालुक्यातील खेळाडूंनी आपल्या खेळाचा स्टँडर्ड आणि दर्जा उंचावलाय. वेगाने टाकला. बॉटमहँडचा वापर चांगला केला. ऑन साईडला लॉफ्टेड बाउंड्री. क्षेत्ररक्षक मनोज वेगाने चेंडूवरती येत आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट. 2 धावा वेगाने कंप्लीट झाल्या. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 44 धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी अजूनही 13 ची गरज राहिली आहे. 9 चेंडू आणि 13 धावा. 2 धावांची पेनल्टी संघाला कुठे ना कुठेतरी अडचणीमध्ये घेऊन जाईल. 2 धावांची आलेली पेनल्टी पाहायला मिळाली होती. पुढचा चेंडू सूरज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला लोअर फुलटोज ऑन साइडला टर्न केला. क्षेत्ररक्षक समीर भोसले चेंडूच्या खाली. फलंदाज बाद. पळचील गावचे क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व रुपेजी जाधव साहेब यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. रुपेजी जाधव यांचं हार्दिक स्वागत.
44 धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी 8 चेंडू आणि 13ची आवश्यकता. विस्फोटक इनिंग साकारणारा महेश साळवी इथे बाद झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. साहिलला आपण पाहतोय नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. चला घाई करा. वारंवार या गोष्टीची सूचना आम्ही देत आहोत. वेळ वाचवा. यावेळेचा बॉल लॉफ्टेड ऑन राईट. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. इथून एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते आहे. सिंगल एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 45 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. जीबी पॅनल आपण आज या स्पर्धेमध्ये पाहतो. अगदी वेळेवरती उपस्थित झालेले हे तिन्ही अंपायर. पीटीपीएलच्या पहिल्या दिवशी एक मोठा भव्य सन्मान संदीपजी कदम सर यांच्याकडून केला जाणार आहे. आणि हा सन्मान केवळ जीबी पॅनलच्या हेडनी स्वीकारायचा आहे. संदीप कदम सरांनी या गोष्टीचा आवर्जून उल्लेख केलाय. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 45. षटक संपलेत ते एकंदरीत 4 येणारे. 6 बॉल आणि विजयासाठी 12ची गरज. 6 चेंडू आणि 12 धावा. 6 चेंडू आणि 12ची आवश्यकता आहे. स्पर्धा आयोजित केल्यानंतर ती कशा रीतीने पार पाडावी ना आज ओमकार घाडगे यांच्याकडे पाहून कळलं. कारण सकाळपासून जी त्यांनी मेहनत केली ना स्पर्धा. सहा बॉल आणि 12ची आवश्यकता आहे या सामन्यामध्ये. गोलंदाजीमध्ये फेरबदल. 6 चेंडू आणि 12ची आवश्यकता. चला पंच थोडीशी ताकीद द्या. वेळ कमी आहे आपल्याकडे. तेजस येते गोलंदाजी मार्क वरती. 6 बॉल आणि विजयासाठी 12ची गरज. थोड्याच वेळामध्ये एक भव्य दिव्य लॉन्चिंग सोहळा आपण पाहणार आहात. यावेळेचा बॉल बॅटची लिडिंग आहे. चेंडू हवेमध्ये आहे. तेजस चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. झेल दूर राहिला. सिंगल मिळते. विजयासाठी 11ची आवश्यकता. 5 चेंडूचा खेळ शेष. संदीप कदम सरांनी केलेलं क्रिकेट बद्दलचं डेडिकेशन आपण पाहिलं. अनेक वर्ष सातत्याने एक चांगल्या दर्जाचा खेळ त्यांनी खेळलेला आहे. किंवा पोलादपूरचं क्रिकेट पुढे घेऊन गेले. आणि म्हणून की काय आज एसके कॅप ओमकार घाडगे यांनी आवर्जून या कॅप वरती एसकेच्या पुढे एक ओळ लिहिली आहे. ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम गॉट एसके कॅप. आपल्याला थोड्याच वेळामध्ये लॉन्च होत असताना पाहायला मिळणार आहे. यावेळेचा फटका फासलाय. कॅचिंग प्रॅक्टिस होऊ शकते क्षेत्ररक्षक समीर भोसलेसाठी. त्याने झेल टिपला. धक्का आणखीन एक. कल्पेश बाद. श्री 11 साठीचे गेले अनेक वर्षाचं क्रिकेट आपण पाहिलं. पुणे जिल्ह्याचं क्रिकेट सातत्याने जर संदीप कदम सरांनी खेळलं. किंबहुना पोलादपूर नगरीसाठी सध्याला घडीला पोलादपूरला एक नवीन पिढी पुढे घेऊन जाण्यासाठी सातत्याने ज्यांच्या माध्यमातून चांगल्या दर्जाचं कार्य पाहायला मिळतं. परंतु एक बाब पाहणा ज्यांच्या नावाने एसके नावाने अनेक ब्रँड आले. आणि त्याच वेळेला 5319 हा जो नंबर आहे त्यांच्या गाडीचा अनेक खेळाडूंनी पुढे आणला. किंबहुना त्याच वेळेला लकीएस्ट नंबर म्हणून पाहायला मिळाला. सातत्याने आपण पाहतो एसकेच्या. यावेळेला लोअर फुल टॉस कॉट बिहाइंड विकेट. 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक धक्का. आल्या पावली माघारी परततोय हा फलंदाज. आणखीन एक धक्का लागला. धावफलकावरती 46 आहेत. जवळपास मंगेश 11 लोहारे संघ हा विचार करत असेल ना की सामना खिशामध्ये आला होता. हातातोंडाशी आलेला घास हा इथे हिरावून घेतला जातोय की काय. 2 बॉलवरती 2 विकेट मिळाल्यात. तेजसला हॅट्रिक वरती तो पाहायला मिळतोय.
3 चेंडू आणि 11ची आवश्यकता. 3 चेंडू आणि 11 धावा. सुनील उतेकर साहेब पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे परमनंट खजिनदार, त्यांचं आगमन होत आहे. परमनंट हा शब्द आवर्जून त्यांच्या पुढे आपण पाहत आहोत. यावेळेचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. क्षेत्ररक्षक येतोय त्या चेंडूवरती. खजिनदार साहेबांचं आगमन आपण पाहतो आहोत. स्कोर कार्ड वरती धावफलकावरती धावा त्या 47. 2 चेंडू आणि 10ची गरज. यावेळेला थेट यशांचा वेध. आणखी एक फलंदाज बाद तेजस. या मॅच मध्ये काय गोलंदाजी केली आहे त्याने कमालीची. आणि अर्थात एका चेंडूचा खेळ शेष आहे. नेक्स्ट मॅच चला तयार राहा. लगेचच आपण पुढचा सामना खेळवणार आहोत. टॉस देखील झाला. नेक्स्ट मॅच मध्ये एका बाजूला आपण पाहणार आहात, एका बाजूला भैरी रवळनाथ परसुळे असंघ खेळत असताना पाहायला मिळेल. कालकाई क्रीडा मंडळ पित्तळवाडी या संघाच्या अगेन्स्ट 4 षटकांची मॅच राहील. याकडे लक्ष वेधूयात. तिसरा षटक हे टेप बॉलचं राहील, याच्याकडे लक्ष वेधूयात. एक चेंडू आणि 10ची गरज. यावेळेला लॉफ केलाय, परंतु या बॉलवरती धाव मिळतील त्या 4-6 धावेने पेनल्टी घेऊन देखील संघाने येथे 5 धावेने हा सामना जिंकलेला आपण पाहत आहोत. पेनल्टी स्वीकारली, 5 धावेने सामना जिंकला. कोणवी असंघ कॉंग्रॅच्युलेशन्स. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच एक आकर्षक कॅप जी आपण लॉन्च करतो आहोत. खरं तर ही आकर्षक आणि ब्रँडेड कॅप आपण पाहतो ज्याचे लॉन्चिंग आपण करतो आहोत. आणि खऱ्या अर्थानं ज्याच्यावरती कॅप बाजूला SKच्या शेजारी असणार गॉड तुम्हाला मी सर्वांना विनंती करेन की गॉड तुम्हाला दाखवायचं आहे. कारण ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम संदीप कदम ही आकर्षक कॅप जी आपण लॉन्च करत आहोत. आकर्षक कॅप जिचे लॉन्चिंग पाहायला मिळते. सुनीलजी उतेकर साहेब, त्याच वेळेला मंगेजी बेलोसे साहेब, संदीपजी कदम साहेब यांना आपण पाहतो. विजयजी तळेकर, या वेळेला रुपेजी जाधव साहेब देखील उपस्थित आहेत. ओंकार घाडगे. ही आकर्षक ब्रँडेड कॅप SKची नवीन लॉन्चिंग. एकदा जोरदार टाळ्या या कॅप साठी होत्यात. ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम गॉट SK कॅप. ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम संदीप कदम ही आकर्षक कॅप आणि तिची लॉन्चिंग इथे पार पडत असताना पाहायला मिळते आहे. या आपण पुढच्या सामन्याकडे वळतोय. त्याआधी प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार वितरित करण्यात येईल. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच तेजस. 1 षटक 2 धावा 3 विकेट. बॅटिंग करताना 12 धावा ज्याच्या बॅटमधून आला. ऑलराऊंडर खेळाडू तेजस प्लेअर ऑफ द मॅच.